त्यांचा कुलाचा बादशाह म्हणून त्याची ओळख आहे असा शंभू आज पुन्हा एकदा सेमी पास झाला आहे मोठ्या मैदानामध्ये. तर बघूया. आणि तुमचं अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. अख्खा सगळा एप्रिल महिना तुम्ही ट्रेंडिंग मध्ये. हो ते सर्व याचा आशीर्वाद आहे माझ्या शंभूचा. कारण का आज तो नसता तर मी कुठे दिसलो नसतो. पण पुन्हा तीच चर्चा पुन्हा तेच विषय. पण शंभूनी खरोखर माझं नाव या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध केलं. आणि खरोखर या राऊत कुटुंबाचा असेल, माझ्या वडिलांचा असेल, माझ्या काकांचा असेल, संपूर्ण मित्रमंडळीचा असेल, घाटावरचे हर्षल पोळ असतील, अक्षय पोळ असेल, संपूर्ण आमच्या जेवढे त्याच्यावर सवंगडी आहेत त्यांचं नाव त्यांनी महाराष्ट्रभर त्यांनी शंभूने प्रसिद्ध केलं. शंभूचे आम्ही सर्वजण उपकार कधी विसरू शकत नाही. तुमची ही बोलण्याची कला आणि तुमच्या आवाजातली जी जादू आहे ही बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये तुम्हाला किंग बनवते. सध्या तुमची बोलण्याची लकब खूप सुंदर आहे. ही आवाज म्हणतात आम्ही जुना ऐकलाय, जुने बैलगाडी मालक म्हणतात हा आवाज आम्ही ऐकलाय, ही लकब आम्ही ऐकली. काय सांगाल त्या जुन्या आवाजाविषयी? खानदानी पहिल्यापासून आजोबांपासून शौक आहे, त्यानंतर वडिलांनंतर, त्याच्यानंतर माझे काका असतील प्रवीण भाऊ राऊत, नंतर मी आणि माझी भावंड सर्वजण लहानपणापासून शौक मध्ये कोणाशी कसं बोलायचं, काय बोलायचं, पहिल्यापासून चढ उतार बघितलेले आहेत, बरेचसे धक्के खाल्लेले आहेत. तर त्याच्यामुळे या गोष्टीचा सर्वांचा अनुभव आहे. आणि कसं लोकांशी बोलायचं, वडिलांच्या हाताला हात धरून मैदानामध्ये फिरलेला मुलगा आहे. कोण मोठे माणसं, छोटी माणसं, मोठी माणसं, छोटी माणसं, कसं काय त्यांना रिस्पेक्ट दिली पाहिजे. मगाशी आनंद आप्पा आपले भेटले होते की खरोखर खूप मला असं माझं मन भरून आलं होतं की ज्या टायमाला ते मला माझ्या पाठीवर टाकली आणि सांगितलं खरोखर माझ्या मित्राचं नाव माझ्या पोरांनी चालवलंय. कारण माझ्या वडिलांचं नाव हे खरोखर हे राऊत कुटुंब पुढे नेण्याचं काम करतं. कारण एकच शौक होता आम्हाला, बैलगाडी शर्यत क्षेत्र आणि एक राजकारण असेल, बाकी बिझनेस. पण या क्षेत्रामध्ये टिकून राहणं खूप मोठी गोष्ट असते. तर आपण माझ्या मायेची थाप माझ्या पाठीमागे मारली. खरोखर आमचा पट्ट्या या खरोखर बैलगाडी शर्यती क्षेत्रात चांगला खेळतो. आम्ही घरी येऊन मुलाखत होईल तेव्हा होईल, तुमचं घर दाखवू, गोठा दाखवू. मात्र प्रेक्षकांना जाणून घ्यायचे की आकाश भाऊ राऊत यांचं कुटुंब बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये तर मोठं आहे, मात्र उद्योग व्यवसाय काय तुमचे आणि राजकीय परिस्थिती, राजकीय पदभार कुठला कुठला आहे? सर्वप्रथम आमच्या खेळाला कमीत कमी 50-60 वर्ष झाले असतील. पंजोबापासून खेळ आहे. आणि त्याच्यानंतर जर राजकारणाचा वारसा, आज घरामध्ये 4 नगरसेवक आहेत. माझा स्वतःचा बिझनेस आहे, स्वतः डेव्हलपमेंट करतो आम्ही. केबलचा व्यवसाय असेल, माझं कंस्ट्रक्शनचा व्यवसाय आहे, अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत छोट्या मोठ्या. आणि सर्व काही गोष्टी आहेत, चांगलं चाललेलं आहे. एक वडिलांचा आशीर्वाद आहे, वडिलांनी सर्व काही करून ठेवलेलं आहे, त्यांच्याच आशीर्वादाने सर्व चाललेलं आहे, सगळं चाललेलं आहे. आणि सलग तिसरं मोठं मैदान आणि तोच आनंद चेहऱ्यावरती कायम दिसतोय. विषय हा मोठा आहे की आज तुम्ही सर्वजण बाईट मध्ये माझी बाईट घेताय, ह्याच्यात मला खूप आनंद झालेला आहे. कारण का ह्याच्या मागच्या काळामध्ये बाईटवाला माणूस येताना म्हणजे विचार करायचा की यांच्याकडे नंबरातला बैल नाहीये. म्हणजे सांगणं खूप गरजेचं आहे भाऊ, की कोणी म्हणजे असं बघून पण कोण साईडून जायचे की एवढं नंबरातला दीपू असेल, म्हणजे मुंबईची मुलं इथे आमची थोडक्यात मुलं आहेत, ती यायची माझ्याकडे की त्यांना माहिती दादा खूप प्रामाणिक आहे आणि एकदम चांगला. दादा काय कधी कुठल्या गोष्टीचं वादग्रस्त बोलत नाही, कधी कुठल्याशी. मी बघा भाऊ, बैलगाडी शर्यत टिकली पाहिजे याच्यासाठी मी बोलत असतो. मला माहिती आहे याच्या पहिले कठीण काळात आपण काय संघर्ष केलेला आहे. पोलीस यायचे तेव्हा आपण 10-10, 5-5 किलोमीटर पळायचो. काय संघर्ष केलाय बैलगाडा मालकांनी, किती लोकांवर आपल्या मोठमोठ्या माणसांना गुन्हे दाखल झालेले. आणि खरोखर या गोष्टीसाठी सर्व काही गोष्टी बैलगाडी शर्यत टिकली पाहिजे याचा आमच्या ज्या संपूर्ण रायगड ठाणा कमिटी असेल, आमची पश्चिम महाराष्ट्राची कमिटी असेल, बैलगाडा शर्यत टिकली पाहिजे याच्यासाठी सर्वांचा आटोतंत प्रयत्न असतो. तुमच्या गाडीवरचे सारथी म्हणजे कुणाल दादा, त्यांच्याबद्दल काय सांगाल? कारण एक निष्ठ जॉकी आहेत तुमचे म्हणावं लागतं. एकदम मनापासून आणि भावाप्रमाणे बिचारा माझी गाडी हाकलतो आणि त्याचाच बैल आहे शंभू. त्याच्या हातावर पण खूप पळतो. मगाशी पोरं त्याला बरेचसे सांगत होती की असं हाकल तसं हाकल. मी त्याला एकही शब्द सांगितला नाही. मला माहिती आहे तो काय करणार आणि कशी हाकलणार. माझा खूप त्याच्यावर विश्वास आहे आणि एकदम तो स्वतःचा घरच्या प्रमाणे हाकलतो. तो मला सांगण्याची त्याला गरज नाही, माझ्यापेक्षा त्याला काळजी आहे. दादा, तुम्ही एक वाक्य वापरलं की ज्यावेळेस नंदी पळत नाही त्यावेळेस तुम्हाला काहीच किंमत नसते. काहीच किंमत नसते. ठीक आहे, पण
आत्ताची एवढ्या महिन्याभरातली फिलिंग्स काय मीडियाच्या खूप बाबतीत? खूप फिलिंग. माझा भाऊ कंटिन्यू रील्स बघत असतो इंस्टाला, मला तो प्रत्येक रील्स पाठवत असतो आणि वॉइसवर बोलतो आकाश राऊतचीच फक्त हवाय. पण खरोखर या सर्व मित्रमंडळीचं प्रेम आहे माझ्यावर आणि या शंभूची माझ्यावर खूप माझा आशीर्वाद आहे. शंभूचा महादेवाचा नंदी आहे आणि खरं शंभूचा अवतार त्याच्यामध्ये, आणि मला खूप त्याच्यामुळे ही सगळी प्रसिद्धी आहे. आणि तो जर नसता तर आज माझं कुठेही नाव नसतं. आणि आज तुम्ही जी लोक माझ्यावर प्रेम करतात बघा, तुम्ही माझ्यावर प्रेम करू शकता पण या शंभूमुळे तुम्ही माझी वाईट घेता. नाही तर माझ्याकडे जर नंदी नसतं, माझ्याकडे जर मी कॉमन माणूस असतो तर माझी वाईट कुठे घेतली नसती. आज कान्हाशेठ यांची सकाळी बाईट घेतलेली. कान्हाशेठ यांच्या चेहऱ्यावरतीच कॉन्फिडन्स दिसत होता. कान्हाशेठ म्हणाले आज 100% ही गाडी राहणार आणि शेठचं नियोजन काही नव्हता, मीच फोन केलाय, मी सांगितलं बैल कसा आहे तेवढं एकदम ओके, 100% बोलो बैल भरा पळायचा बोललो आपल्याला. कारण का नियोजन झालं होतं पण तो बैल आजारी असताना आम्ही नियोजन केलं नाही. पण मी आदल्या दिवशी जर नियोजन केलेलं आहेत ना जे ते मी फायनल पात्र झालं. कोणता बैल पळणार होता? याच्या रायबा पळणार होता उसाटण्याचा. रायबापुरा नियोजन झालं होतं. हो, थारचा जो मानकरी होता रायबा तो पळणार होता, तो आणि शंभू पळणार होता. एकंदरीत काय झालं मग? एकंदरीत बैलाला काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळे तो पैरा कॅन्सल झाला. पण आता ऐन टायमाला पैरा कुठला करायचा तर कान्हाशेठचा बैल सुद्धा टॉपला पडतो पण तो कोणाला दिसत नाहीये सध्याच्या ह्याच्यामध्ये. पण एक मित्र म्हणून मित्राचा बैल जर नंबरातला असेल तर तो घरी बांधून ठेवणं चुकीचं आहे. मी जर दुसऱ्या बैलात पळालो आणि कुठेतरी मार खाणार, पुन्हा शंभूचे जे चाहते माझ्यावर नाराज होणार, मला ट्रोल करणार, मलाच बोलणार. तर त्यांच्या फॅनसाठी आणि त्याच्या प्रेक्षकांची यांच्यासाठी मी तो पैरा केला आणि आज फायनल पात्र झाले. सेमी संदर्भात काय सांगाल? सेमीला सुट्टी लागली, गाडी जबरदस्त स्पीड लागली गाडी. गटालाच सांगितलं होतं, आता थोडं 3 फेऱ्याचा अंदाज पहिल्यापासून आहे मला. पण मी खालून बघितल्यानंतर शंभूच्या काही किडी जर बघितल्यानंतर ना काही कुडीमध्ये तर खालून जे सुट्टीला गेला ना, मी सांगतो की गाडी आज चांगलीच पळेल. गटालाच चांगली गाडी पळेल, ते बोला सेमी पात्र होणार आहे. आता बघू फायनल. आता फायनल झाल्यावर आम्हाला पळत यायला लागणार नाही ना बाईट घ्यायला? असा मी माणूस नाहीये, तुम्ही बोलतील तिथं मी येईन, तुम्हाला यायची गरज नाहीये. मी तुम्ही जिथं सांगतील तिथं मी येईन. कारण तुम्ही येऊ नका, तुम्हाला त्रास करू नका, मला त्रास होऊ द्या पण तुम्हाला नका. आनंदाच्या भरात जी बाईट देताना ते बोलताना ते खूप भारी बोलतात. नाही खरोखर कसं असतं भाऊ, तुम्हाला सांगतो की आपण शर्यत जिंकू दे का हरू दे, आपण माणसं प्रामाणिकच राहिलो पाहिजे. आपण माणसं प्रामाणिकच राहिलो पाहिजे आणि एकदम आम्ही प्रामाणिक माणसं आहेत. बघा, माणुसकी ही खूप मोठी गोष्ट आहे. गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट, ही गोष्ट तुम्हाला जर माहिती आहे. आणि जर आज तुम्ही बघा माझी बाईट घेताय, मी जर आरोगन्स मध्ये तुम्हाला काय बोललो, मी काय प्रश्न विचारले, काय ते उत्तर, तुम्ही माझी पुढच्या वेळेस बाईट नाही घेणार. तुम्ही काय सांगतील, हा व्यक्ती वादग्रस्त बोलणार आहे, ह्याची बाईट घेऊन ही चर्चा होते भाऊ. तर आपल्याला बैलगाडी शर्यतीत टिकवायचं तर आपण चांगलंच बोललं पाहिजे. आजचे सगळे मैदानातले टॉपचे पैरे बघितले, काय वाटलं पैरे बघून? सर्वांचे टॉपचे आहेत आणि आमचा मेहरबान सुद्धा टॉपचा आहे, पण तो कुठेतरी दिसत नाही. बऱ्याचशा लोकांना खंत होती की शंभू आज सेमीला मार खाईल. प्रेक्षकांच्या मनातील जोडी पाहिली मथुर आणि भुंगा, त्या जोडी संदर्भात काय सांगाल? ही मीच जोडून आणलेली गोष्ट आहे. मिलिंद शेठ असतील, आमचा राहुल शेठ असेल, माझा भाऊ आहे, दोघं भाऊ आहेत, आम्ही 3 भाऊ आहेत. आज खरं त्यांना माहित नसेल बहुतेक की शंभू सेमीला पात्र झालाय. 100% ते येतील. आणि एक आमची मित्रता खूप मोठी आहे आणि 3 नंदी खूप टॉप करतात. मित्रांचे सगळे आमच्या 3घांचे नंदी खूप टॉप करतात. एकामेकामध्ये ह्याच्यानंतर नंदी पळत राहतात. त्या दिवशी जे मैदान झालेलं त्यावेळेस राहुल दादा आणि तुम्ही एका जोट्यावर होता. आज आम्हाला 3घांना पण एका जोट्यावर 100% दिसेल. एका गाडीवर बसलेलो, एका गाडीवर, एका छकड्यावर 100% तिघं पण असतात. त्यात तुम्ही मित्र दिसतात. तुम्ही मध्ये आणि दोन्ही इकडच्या साईडला राहुल दादा आणि इकडच्या साईडला मिलिंद शेठ. बारका भाऊ मध्ये, दोन्ही भाऊ मोठे बाजू बाजूला. चालतंय, धन्यवाद दादा. धन्यवाद.